शिस्तबद्ध आणि शांततापूर्ण मराठा मोर्चांचं कौतुक करत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी मराठा समाजासाठी राज्य सरकारनं काय काय उपाययोजना केल्यात याची माहिती दिली आहे। विविध योजना आणि सारथीच्या माध्यमातून स्पर्धा परीक्षांमध्ये मराठा समाजाचा टक्का वाढला। 2.25 लाख उद्योजक तयार झालेत अशी माहिती पुण्यातल्या कार्यक्रमात मुख्यमंत्र्यांनी दिली आहे। मराठा समाजासाठी अजून काय काय योजना राबवण्यात येत आहेत याची देखील माहिती त्यांनी दिली आहे। मराठा समाजासाठी सारथीचं कार्य मोठं असल्याचं देखील त्यांनी सांगितलं। केवळ आरक्षण देऊन प्रश्न सुटणार नसून त्यासोबत योजना देखील महत्त्वाच्या असल्याचं मुख्यमंत्र्यांनी म्हटलंय। सारथीच्या माध्यमातून UPSC मध्ये 140 आणि MPSCतून 1124 आपल्या मराठा समाजाचे युवक आणि युवती हे आज विविध प्रशासकीय सेवांमध्ये त्या ठिकाणी दाखल झाले आहेत। बँकिंग परीक्षांमधनं देखील 500च्या वर तरुण तरुणी त्या ठिकाणी सिलेक्ट झाले आहेत आणि वेगवेगळ्या प्रशिक्षणाच्या माध्यमातून 13,000 पेक्षा जास्त या ठिकाणी प्रशिक्षित होऊन आता रोजगारक्षम किंवा रोजगाराला लागलेले अशा पद्धतीनं आपल्याला तरुण तरुणी दिसतात। जवळपास 2 लाखापेक्षा जास्त लोकांचं प्रशिक्षण हे सारथीच्या माध्यमातून या ठिकाणी झालेलं आहे। त्यामुळे निश्चितपणे एक मोठं कार्य सारथीने या ठिकाणी केलं आहे, याबद्दल माझ्या मनामध्ये कुठली शंका नाही। अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास महामंडळ जे खरं म्हणजे 95-96 साली सुरू झालं होतं आणि त्यानंतर पूर्णपणे डिफंक्ट झालं होतं। जवळपास बंद असलेलं हे महामंडळ आपण हा निर्णय केला की हे महामंडळ आपण त्या ठिकाणी पुनरुज्जीवित केलं पाहिजे आणि ते महामंडळ पुनरुज्जीवित आपण केलं। आणि नरेंद्र पाटीलजी जे स्वर्गीय अण्णासाहेब पाटील ज्यांनी पहिल्यांदा मराठा आरक्षणाकरता बलिदान केलं, त्यांचे चिरंजीव नरेंद्र पाटलांनाच आपण त्याचं अध्यक्ष केलं